रेडिएशन आपल्या शरीराला टच करत नाही. गरम थंड सुई स्पर्श काहीच नसतं, फक्त कम्फर्टेबली झोपायचं. मशीन अवतीभोवती फिरतो, ऍक्च्युअली रेडिएशन केव्हा होतं हे पण कळत नाही. नमस्कार, मी डॉक्टर अमित भिडे, ऑर्थोपेडिक सर्जन. डॉक्टर झाडे यांच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा आपला एपिसोड हा मागच्या एपिसोडचं कंटिन्युएशन असणार आहे. रेडिएशन ऑन्कोलॉजी म्हणजे नक्की काय असतं, लाईट देणारे डॉक्टर म्हणजे नक्की ते कोण असतात, ते काय काम करतात आणि आपल्याला असणारे आजार म्हणजे मुख्यतः कॅन्सर रिलेटेड आणि त्याचा आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी याचा काय संबंध असतो, याविषयी असणारी बेसिक माहिती आपण या एपिसोडच्या पहिल्या पार्टमध्ये घेतली. त्यानंतर तेव्हाच आपण डिक्लेअर केलं होतं की हा पुढचा भाग ह्यातला जो असणार आहे त्यामध्ये मुख्यतः तुम्हा सर्व प्रेक्षकांचे जे प्रश्न असणार आहेत त्याविषयीचा आपला हा भाग असणार आहे. मी शक्यतो आम्हाला लाईट सांगितलं आहे, इतके इतके सेटिंगचं जे सांगितले इतक्या वेळा यायला सांगितलं आहे हॉस्पिटलला. हे सर्व करत असताना की काय काळजी घ्यावी, ह्यासाठी काय गरजेचं असतं, ॲडमिशन लागते का, नसेल लागत तर ओ पी डी बेसिसवर जायचं आहे का, गेलं तर किती वेळ थांबायला लागेल, बरोबर कोणाला घेऊन जायचं आहे का, असे असंख्य प्रश्न ह्या निमित्ताने तुम्हा सर्वांनी विचारले. आणि हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटला, कारण हे प्रश्न आपल्याला आपली ट्रीटमेंट कोणाची चालू असेल तर नक्कीच माहिती असतात, पण कित्येकदा ही माहिती असणं हे गरजेचं असतं, कारण त्यामुळे आपल्या मनात असणाऱ्या शंका आणि गैरसमज दूर होण्यास मदत होते आणि आपला हा प्रवास वैद्यकीय नॉलेज किंवा हेल्थविषयी अवेअरनेस असण्याचा जास्त सुकर होत जातो. तर त्याच अनुषंगाने आता आज पुन्हा एकदा आपण डॉक्टर भूषण झाडे सरांशी या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर नमस्कार सर पुन्हा एकदा. आजच्या या आपल्या एपिसोडमध्ये सर्व प्रेक्षकांच्या निमित्ताने जे प्रश्न आलेत ते आपण एक एक घेत आहोत. तर सगळ्यात आधी एक प्रश्न असा आहे ह्याच्यामध्ये, की आता आम्हाला लाईट द्यायला सांगितलं आहे, थोडक्यात रेडिएशनसाठी यायचं आहे, तर हॉस्पिटलला आम्हाला बोलवलंय, तर जाताना काय तयारीने आणि कसं जाणं अपेक्षित आहे? बरोबर. कुठल्याही चर्चासत्रामध्ये प्रश्नोत्तराचा जो हा विषय असतो, हा नेहमीच इंटरेस्टिंग आणि रिलेव्हंट असतो. कारण की आम्ही काय अवेअरनेससाठी बोलायचं, त्यापेक्षा पेशंटचे जे प्रश्न असतात आणि त्यांच्या मनातल्या शंका असतात, त्याबद्दल बोललेलं अधिकच चांगलं असतं. आणि जनरली कसं होतं, की रेडिएशन काही आजारामध्ये अगदी सुरुवातीला असतं. हं. काही आजारामध्ये सर्जरी किंवा किमोथेरपी अगोदर असते, रेडिएशन नंतर येतं. हां, हे हां. आजारावर डिपेंड करतं. आणि बिंग अ टर्शरी केअर ब्रांच, की बाबा सर्दी खोकल्याला पेशंट जसा वॉक इन जातो, हं. रेडिएशनला असा एकदम ओपीडीला येत नाही, किंवा हं. आता इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर इतकी पेशंट आणि त्यांच्या फॅमिली सोबत ओळखी असल्यामुळे एक कॅन्सरचा काही शंका जरी आली तरी कदाचित पेशंट आमच्याकडे ओपिनियनला येऊ शकतो. हं. पण जनरली जेव्हा एक सर्जन ज्यांनी ऑन्को सर्जरी केलेली आहे हां, किंवा हां. मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट ज्यांनी किमोथेरपी दिली आहे, ते सांगतात की आता तुम्हाला रेडिएशनची वेळ आलेली हं. आहे, तुम्ही रेडिएशन ऑन्कोलॉजीच्या डॉक्टरांकडे जा. हं. सो सगळ्यात पहिलं एक असतं कन्सल्टेशन, की एक्झॅक्टली पेशंटला आपल्याला आजार काय आहे, त्या आजाराची स्टेज काय आहे, त्या स्टेजनुसार जी ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल आपण फॉलो केलेला आहे, त्यामध्ये रेडिएशनची एक्झॅक्टली वेळ आलेली आहे की अजून थोडा काळ ओके. बाकी आहे, आणि जर वेळ आलेली आहे तर आपल्याला किती डोस रेडिएशन किती वेळेमध्ये तो स्प्रेड असणार आहे, हं. कुठल्या प्रकाराचं टेक्नॉलॉजी वापरून आपण ते डिलिव्हर करणार, त्या डिलिव्हरीमध्ये साईड इफेक्ट काय संभाव्य आहे, ते साईड इफेक्ट कमी करायला आपण काय केअर घेऊ शकतो, ओके. लाईफस्टाईलमध्ये काय मॉडिफिकेशन असणार आहे, टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू आमच्याकडे काय ऑप्शन्स आहेत जे आम्ही पेशंटला देऊ शकतो, की यामुळे आपण साईड इफेक्ट कमी करू शकेल. अल्टरनेटिव्ह शेड्यूल्स काही आहे का रेडिएशनचे, जे ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स इव्हॉल्व झालेले आहेत विथ रिसर्च. पहिल्याच्या काळामध्ये आपण एखाद्या आजाराबद्दल एक्झाम्पल घेऊन चर्चा करू, पण एक जनरल सांगायचं झालं तर रेडिएशन एक 6 ते 7 आठवडे अगोदर चालायचं, जे आता 3 ते 4 आठवडे किंवा एका आठवड्याच्या ट्रीटमेंटच्या पद्धतीवर आलेलं आहे. असे बरेचसे जे शेड्यूल्स आहेत ते आपल्याला एक्सप्लेन करावे लागतात. मग जेव्हा आपण शेड्यूल एक्सप्लेन करतो, तेव्हा पेशंटच्या मनामध्ये काहीतरी एक अगोदर एक भावना असतात, की हां, मला हां. इतकंच रेडिएशन घ्यायला सांगितलेलं आहे, किंवा हां, माझ्या हां. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला इतकं रेडिएशन होतं, मग हं. डॉक्टरांनी मला ऑप्शन्स का दिले? याचं प्रश्न उत्तराचं एक चर्चा होणार, आणि हे सगळं कन्सल्टेशन या नावाखालीच आपण हां. घेतो. हं. आणि एकदा हे कन्सल्टेशन झालं आणि एक ट्रीटमेंटचा प्लॅन फायनल झाला, की हं. मग त्याचं एक्झिक्युशन सुरू होतं. ओके. सो पहिली स्टेप कन्सल्टेशन, ज्याचे भरपूर पॅरामीटर आपण आता ऐकले. त्यानंतर ॲक्चुअल रेडिएशन प्लॅनिंग. हं. सो कन्सल्टेशन संपलं की रेडिएशन प्लॅनिंग सुरू होतं. रेडिएशन प्लॅनिंग म्हणजे रेडिएशन ट्रीटमेंट नव्हे. हं. रेडिएशन ट्रीटमेंटच्या अगोदर जो रेडिएशनचा डिलिव्हरीचा प्लॅन जनरेट करावा लागतो, त्या पूर्ण प्रोसेसला अराउंड एक 3 ते 4 दिवसाची ही प्रोसिजर असते. ओके. त्याला आपण रेडिएशन ट्रीटमेंट प्लॅनिंग
या नावाखाली घेतो, ज्यामध्ये सगळ्यात पहिलं असतं इम्मोबिलायझेशन. हं. की रेडिएशन द्यायचं म्हणजे एक त्या पेशंटला एका मशीनच्या काउचवर झोपायचं आहे हं. आणि त्याच्या अवतीभोवती ती मशीन फिरून रेडिएशन देणार आहे का हं. विशिष्ट अँगलमध्ये, विशिष्ट शेपमध्ये, जसं आपण त्याला निर्देशित करू तसं देणार आहे. पण जर पेशंट काउचवर व्यवस्थित नाही झोपला हं. किंवा आज तो असा झोपला आणि उद्या तो असा झोपला, तर हं. हे चालणार आहे का? नाही. तो प्लॅन ठरलेला आहे ओके. आणि तो प्लॅन त्या पोझिशन नुसार ठरलेला आहे. त्यामुळे ती पोझिशन त्या पेशंटसाठी रिजिड असावी, इम्मोबिलाइज असावी. अच्छा. सो स्टेप 1, पेशंट कम्फर्टेबली काउचवर झोपावा. त्या कम्फर्ट तयार करायला त्याला सपोर्ट्स लागतील, काही बॉडीचे शेपला किंवा होल्ड करायला काही इम्मोबिलायझेशन डिव्हाइसेस. हं. हेड अँड नेकमध्ये आम्ही जनरली थर्मोप्लास्टिक मोल्ड यूज करतो. ब्रेस्ट आणि बॉडीला आपण वॅकलॉक सिस्टम यूज करतो. कमरेला नी रेस्ट आणि वॅकलॉकचं कॉम्बिनेशन वापरतो किंवा एक्स्ट्रीमिटीजला काही वेगळे इम्मोबिलायझेशन डिव्हाइसेस बनवतो. सो स्टेप 1, इम्मोबिलायझेशन डिव्हाइसेस. त्यानंतर एकदा अलाइनमेंट इम्मोबिलायझेशन झालं की मग आपण डेटा ॲक्विजिशन स्कॅन घेतो. हं. त्या पर्टिक्युलर पार्टची मी हेड अँड नेक कॅन्सर ट्रीट करते तर मला हा पार्ट झाला, मी ब्रेस्ट कॅन्सर ट्रीट करतो तर हा पार्ट झाला, ॲब्डोमिनल पेल्विस मॅलिग्नन्सी आहे तर मला हा पार्ट. डिजिटल डेटा ॲक्विजिशन म्हणजे बेसिकली एक सीटी स्कॅन, स्पेशलाइज सीटी स्कॅन मला घ्यावा लागतो. हा सीटी स्कॅन एक नॉर्मल जो सीटी स्कॅन असतो त्यापेक्षा थोडा वेगळा असतो. त्या वेगळेपणामध्ये आपण नाही जाणार, ते फार टेक्निकल होईल, पण एक सीटी स्कॅन मला ओके. त्या पर्टिक्युलर पोझिशनला ॲक्वायर करावा लागतो. सीटी स्कॅन ॲक्वायर केला आणि त्या रेफरन्स मार्किंग पेशंटवर केले की पेशंट त्या डेटा ॲक्विजिशन नंतर घरी जाऊ शकतो. ओके. या पहिल्या प्रोसिजरला अराउंड 1 तास ते 1.5 तास वेळ लागतो आणि त्यानंतर जो डेटा आमच्याकडे येतो, तो रॉ डेटा असतो, त्यावर आमचं प्रोसेसिंग चालतं. हं. ज्या प्रोसेसिंगमध्ये नॉर्मल टिश्यू व्हॉल्यूम ड्रॉ करणे, आजाराचा व्हॉल्यूम ड्रॉ करणे, आजाराचा जो स्प्रेड असू शकतो त्याला एक मार्जिन देऊन ड्रॉ करणे, त्या ज्या भागाला आम्ही ट्रीट करतोय त्याची काही मूव्हमेंट आहे का, जसं आपण ब्रेस्ट कॅन्सर ट्रीट करतो तर ब्रेस्टची मूव्हमेंट होत राहतं कारण की ते लंग्सवर बसलेलं आहे. हं. लंग कॅन्सर ट्रीट करतो तर लंग स्वतःच एक्सपांड आणि इनहेल एक्झलेशनमध्ये ते हालतं. हेड अँड नेक ट्रीट करत असेल तर हालचाल तितकी नसते पण काही प्रमाणात असते. हं. प्रोस्टेट एक वेगळ्या प्रकारची हालचाल, लिव्हरची कॉम्प्लेक्स हालचाल. सो ह्या सगळ्या मूव्हमेंट ज्या असतात, इंटरनल ऑर्गन मूव्हमेंट किंवा मोशन म्हणतो, त्याला अकाउंटेबिलिटी घेऊन, त्याला अकाउंटिंग करून जे मार्जिन्स ठरतात हे सगळं आणि मग आमची फिजिक्स टीम ती कंटूर्स किंवा ते व्हॉल्यूम्स टेक ओव्हर करतं आणि आम्हाला जसा पाहिजे तसा प्लान ते बनवतात. आता प्लान म्हणजे काय, की एक डोज आहे. हा डोज मला रेडिएशनचा ट्यूमरला द्यायचा आहे. पण ट्यूमरच्या आजूबाजूला सगळे नॉर्मल टिश्यूज आहे. त्या नॉर्मल टिश्यूचा एक टॉलरन्स आहे. हं. त्या टॉलरन्सच्या जितका कमी मला तो डोस ठेवता आला, तितकं ते ऑर्गन अच्छा. चांगलं फंक्शनिंग करेल. हां. लाँग टर्म, शॉर्ट टर्ममध्ये त्याचे साइड इफेक्ट कमी राहतील. हं. तर हे जे एक बॅलन्स क्रिएट करता जे आमची मेडिकल फिजिक्स टीम तयार हं. करते, त्याला आम्ही प्लॅनिंग, रेडिएशन प्लॅनिंग म्हणतो. आणि एकदा रेडिएशनचे 2-3 प्लॅन झाले, की त्याला एकाला आम्ही जनरली ॲक्सेप्ट करतो. हं. त्याला थोडं फाईन ट्यून करतो. मग त्याचा एक क्वालिटी अश्युरन्स होता आणि मग ती ट्रीटमेंट डिलिव्हरीसाठी रेडी होते. ओके. सो याला एक 3 ते 4 वर्किंग डेजचा साधारणतः कालावधी लागतो. काही इमर्जन्सी केसेसमध्ये आम्हाला ते शॉर्ट पण करावं लागतं, पण एक जनरल 3 ते 4 वर्किंग डेज आम्ही त्याला अच्छा. म्हणतो. आणि मग क्वालिटी अश्युरन्स झाल्यानंतर पेशंट येतो. फर्स्ट डे अँक्झायटी असते कारण की किती आपण सांगितलं तरी एक पेशंटच्या मनात मशीन्स असणार आहे, नवीन लोकं असणार आहे, ग्रुपमध्ये आपल्याला ठेवलं जाणार आहे, एक अँक्झायटी असते. त्यासाठी थोडं काउन्सिलिंग करावं लागतं आणि पहिलं सेशन व्यवस्थित झालं की पेशंट बिनधास्त होतो कारण की त्याला कळतं की याला स्पर्श ज्ञान नाही आहे, म्हणजे हां. रेडिएशन आपल्या शरीराला टच करत हं. नाही. गरम थंड सुई स्पर्श काहीच नसतं, फक्त हां. कम्फर्टेबली झोपायचं. मशीन अवतीभोवती फिरतो, ॲक्च्युअली रेडिएशन केव्हा होतं हे पण कळत नाही ओके. आणि किती कालावधी लागतो या सगळ्या गोष्टीला, हां. 3 ते 5 मिनिटं. एकदा पहिलं सेशन झालं की मग गोष्टी फार रिलॅक्स होऊन जातात हं. हं. आणि मग त्यानंतरचा भाग असतो साइड इफेक्टचं हं. एक रिकाउन्सिलिंग करणे. कारण की पहिल्या दिवशी पेशंट जेव्हा कन्सल्टेशनला असतो तो इतका रिसेप्टिव्ह, तो कन्फ्यूज असतो. हं. मग एकदा रेडिएशन 2-3 सेशन झाल्यानंतर तो थोडा रिलॅक्स होतो. मग आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींना परत एकदा काउन्सिलिंगला घेतो, की तुम्हाला आता मी सांगितलं होतं फर्स्ट डेवर तुम्ही विसरले हं. असाल. तुम्हाला गार्गल्स करायची आहे किंवा हं. स्किन केअर घ्यायची आहे किंवा ज्या भागाला आपण ट्रीटमेंट देतो आहे, त्या त्या भागासंबंधी जे महत्त्वाच्या काउन्सिलिंग, लाईफस्टाईल, डाएट, एक्सरसाइजेस आहेत, त्या गोष्टीला थोडा रिएम्फसाइज करतो आणि मग ट्रीटमेंट समोर चालत राहतं. अच्छा. एक 2-3 आठवड्याचा सुरुवातीचा काळ गेल्यानंतर मग जेव्हा साइड इफेक्टची थोडी सुरुवात होते, तेव्हा पेशंटला थोडं अजून एक काउन्सिलिंग किंवा काही ट्रीटमेंट मेडिसिन लागलं तर ते द्यावं लागतं. अदरवाईज शेवटच्या आठवड्याला थोडासा एक त्रास असतो डिपेंडिंग ऑन व्हॉट एरिया वी आर ट्रीटिंग आणि एक डिब्रीफिंग काउन्सिलिंग आणि मग ट्रीटमेंट संपली की होम केअर जे आपल्याला 1 महिनाभर घ्यायची आहे ती.
तर मला वाटतं या पहिल्याच प्रश्नामध्ये खूप जणांची ह्या विषयी असणारी शंका आणि एक तर भीती बऱ्यापैकी कमी झाली असेल. मला तर वाटतं कित्येक जण लाईट घेणं ह्याच्यामध्ये कुठेतरी एक गरम काहीतरी शरीराला लागणार असतं, एक हो, सायकॉलॉजिकल. याच्यामध्ये आम्हा डॉक्टरांचा पण दोष असतो, की बऱ्याचदा आपण पेशंटला फारच अंडर एस्टिमेट करतो, की त्यांना खूपच ओव्हर सिम्प्लिफाय करून सांगतो, की लाईट घ्यायचं आहे किंवा लाईट नाही तर एखादा शेक घ्यायचा आहे असं पण. चेक. हां. काहीतरी लोकं शॉक घ्यायचा पण म्हणतात. अच्छा. म्हणजे ते फारच क्रूड झालं. शॉक सारखं असं हं, काहीही हं. नसतं. हं, हं. पण ऐकतो आम्ही. आम्हाला आमच्या गावातल्या डॉक्टरांनी सांगितलं, की हं. तुम्हाला पुण्याला जाऊन शॉक शॉक घ्यायचे आहे. घ्यायचे. शेकपर्यंत तरी ठीक आहे, शॉक नको असं. पण शेक पण नको. कुठलाही गरम, थंड, सुईस्पर्श, कुठलाही भास, कुठलाही टच पेशंटला रेडिएशन घेताना होत नाही. नाही. रेडिएशन हे अदृश्य असतात. अ, प्रत्येक व्यक्तीने आपल्या लाईफमध्ये कधी ना कधी एक एक्स-रे किंवा एक सीटी स्कॅन केलेलाच असतो. हं. माझा प्रश्न पेशंटला हाच असतो, की तुम्ही हं. कधीतरी एक्स-रे केलेला आहे. हं. एक्स-रे करताना तुम्हाला काय जाणवलं? तो म्हणतो, "नाही, एक काहीतरी मशीन समोर आम्ही उभं होतो आणि बाहेर आलो." म्हटलं, "तसंच होणार आहे. राईट. तुम्हाला कुठल्याच प्रकारचा भास होणार नाही." बरोबर आहे. आणि ह्याच्याच अनुषंगाने पुढचा एक विषय की जर आता अगदीच ओपीडी बेसिसवर येऊन जायचं आहे, हं, तर ज्यांच्याजवळ मॅनपॉवर किंवा येणारा नातेवाईक सोबत आहे, हं, तो तिथं अकंपनिंग आहे. हं. एखाद्याकडे नसेलच कोणीतरी, की प्रत्येक रेडिएशनच्या सायकलला बरोबर कोणी येऊ शकत नाहीये. हं, हं. तर ते चालू शकतं? आता रेडिएशन बाय डेफिनेशन हा जो ट्रीटमेंटचा मोडॅलिटी ही ओपीडी बेसिसवर आहे. हं. इन अ वे चांगला आहे, कारण की हं. ॲडमिट जर पेशंट असेल, तर ॲडमिट असतानाही पेशंटसोबत कोणी ना कोणी नातेवाईक लागतं किंवा ॲडमिट आपण पेशंटला का ठेवतो? कारण की ते ट्रीटमेंट हेवी असतं, त्याला हं. रिकव्हरी लागतं. हं. अदरवाईज कुठलीही ट्रीटमेंट ॲडमिट करून आपण का करणार? हं. रेडिएशन ही सिंपल ट्रीटमेंट आहे. एका भागाला आपण ट्रीटमेंट देतोय, त्याच भागात त्याचा इफेक्ट होतोय. शरीरामध्ये कुठल्याही भागात रेडिएशन पसरत नाही किंवा ते दुसऱ्या भागात साइड इफेक्ट देत नाही. पेशंटला चक्कर आला किंवा थोडा अर्धा तास रिकव्हरीला ठेवा, हं. ऑब्झर्व्ह करा, की कसं त्याला काही एलर्जी असं काहीही रेडिएशनमध्ये नसतं. त्यामुळे ही ओपीडी ट्रीटमेंट म्हणून डेव्हलप झालेली आहे आणि इतके डिकेड्समध्ये ती व्यवस्थित आता जवळपास 100 वर्षाचा इतिहास रेडिएशनच्या ट्रीटमेंटला आहे आणि सेफ आहे. आता हा प्रश्न तुमचा जो आहे, की हॉस्पिटलला जायचं हं. आणि ते पण ट्रीटमेंटसाठी जायचं, तर कोणतरी सोबत पाहिजे. हं. ॲग्री. पहिले 1-2 दिवस या. ट्रीटमेंटसाठी म्हणून नाही, अँक्झायटी म्हणून या. ओके. की पेशंटला अँक्झायटी आहे, त्याला सोबतीला कोणी असलं तर बरं वाटतं. हं. पण जेव्हा 1-2 दिवस ट्रीटमेंटचे झाले, अँक्झायटी संपली, हं. सिस्टम लक्षात आली, कुठे जायचं, कुठे नंबर लावायचा, कुठे मशीन आहे, या व्यक्तीचं नाव काय, त्या व्यक्तीचं नाव काय, हे एकदा पेशंटला कळलं, की हं. पेशंट अगदी एकटा येऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो थ्रूआउट. आता याच्यामध्ये काही एक्सेप्शन राहू शकतात, की हं. खूप एल्डरली आहे, हां. एक 75-80 वर्षाचा गृहस्थ आहे हं. किंवा पेशंटला बाकी काही इश्यू आहेत. एखादा ब्रेन ट्यूमरचा पेशंट आहे, तो चालूच शकत नाही, तो व्हीलचेअरवर आहे किंवा एखादा मेटास्टॅटिक कॅन्सर, एक स्टेज 4चा कॅन्सर आहे, पेशंट फारच पेनमध्ये आहे. अशा काही स्पेशल सिच्युएशनमध्ये तुम्हाला सोबत एक व्यक्ती लागतो. तो सोबत एक व्यक्ती जो असतो, तो ट्रीटमेंटचे साइड इफेक्ट म्हणून सोबत नसतो. बरोबर. तो वेगळ्या गरजेमुळे सोबत असतो हां. आणि ते सोबत असणं कदाचित गरजेचं आहे. पण अदरवाईज 90% रेडिएशनचे पेशंट हे एकटे येतात, रेडिएशन घेतात आणि घरी जातात. ओके. फार तर फार शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा थोडं काउन्सिलिंग वगैरेची गरज असतं किंवा डिस्चार्जच्या वेळेस काही घरची काउन्सिलिंग असते, त्यावेळेस सोबत कोणी असेल तर त्याला पण समजायला त्या गोष्टी सोप्या पडेल. तो मदत करेल घरी गेल्यावर पेशंटची काळजी घ्यायला. तो एक अटेंडंट असण्याचा एक भाग झाला. पण अदरवाईज फक्त ट्रीटमेंट हा विचार केला, तर वी आर गुड, पेशंट एकटा येऊ येऊ शकतो. शकतो. आणि त्यानंतर जनरली असं किती वेळ थांबायला लागतं? झाल्यानंतर असं काही आहे गणित? नाही, वॉक इन वॉक आउट. म्हणजे अच्छा. तुम्ही येता, आपला कार्ड असतं एक टिपिकली पेशंटकडे हां. आयडी कार्ड असतं, की ज्यावर त्याचा नंबर्स असतो युनिक आयडी आणि त्या नंबरने त्या पेशंटची एंट्री होते. एंट्री झाली की एक 2-3 पेशंट जनरली त्याच्या अगोदर ट्रीटमेंटला असतात बिकॉज इट्स अ रनिंग डिपार्टमेंट. राईट. तेवढा एक 15-20 मिनिटं पेशंट वेट करतो. अनलेस अंटिल काही पेशंटचे काही स्पेशल रिक्वायरमेंट्स असतात. हं. जसं मी जर पेल्विक मॅलिग्नन्सी म्हणजे हं. युट्राईन कॅन्सर किंवा सर्व्हायकल कॅन्सर ट्रीट हं. करतोय, तिथे मला ब्लॅडर फुल प्रोटोकॉल्स असतात. असे काही प्रोटोकॉल असतील तर मग त्या पेशंटला अर्धा तास तो प्रिपरेशनला लागतो. अच्छा. काही पेशंटला. पण अदरवाईज पेशंट आपलं कार्ड देऊन थोडा वेळ वाट बघतो आणि ट्रीटमेंट झालं की सरळ कपडे चेंज करून घरी जातो. 10-15 मिनिटं थांबणे असं अच्छा. काही प्रकार येत नसतो. आणि जनरली झाल्यानंतर लगेच काही त्रास होऊ शकतो नाही, का? अजिबात नाही. त्यासाठी अजिबात. आधी काही काळजी आधी घ्यायची काही नाही. गरज बघा, नाहीये. रेडिएशनचे साइड इफेक्ट असतात. हां. कुठलीही ट्रीटमेंट विदाऊट साइड इफेक्ट हं. नाहीये. हं. पण त्याचे साइड इफेक्ट क्युम्युलेटिव्ह असतात. हं. सेकंड वीक, थर्ड वीक, फोर्थ वीक डिपेंडिंग ऑन अच्छा. डोस, डिपेंडिंग ऑन साइट, व्हॉल्यूम, हं. त्यानुसार एक प्रेडिक्टेबल साइड इफेक्टची काउन्सिलिंग आम्ही ऑलरेडी केलेली असते. ओके. त्यामुळे आज रेडिएशन झालं आणि पेशंटला अचानक काहीतरी 5 मिनिटांनी
एलर्जी झाली किंवा हा. त्याला काही चक्क असं जनरली रेडिएशनमध्ये काही होत नाही. आणि समजा काही अच्छा. झालं त्याचे कारण वेगळे असतात. हा. पेशंट जेवण करून नाही आला, पेशंट डायबिटिक आहे, त्यांनी गोळी खाल्ली, हायपोग्लायसेमिया झालाय. हा. पेशंटनी बीपीची गोळी अवॉइड केली, बीपी तो एक वेगळा पॅरलल बॉडीली बरोबर. ऑर्गॅनिक असू शकतो, ज्याला सिच्युएशननुसार आपण हँडल करू शकतो, पण इट्स नॉट बिकॉज ऑफ रेडिएशन. ओके. आणि एक जणांचा प्रश्न असे की मला रेडिएशन झाल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी काय असेल ते पूर्वीसारखं माझं काम किंवा जो व्यायाम किंवा डेली ऍक्टिव्हिटीज आहेत या सगळ्या पूर्ववत करता येणं शक्य हो. असतं का? म्हणजे इव्हन आमचं एन्करेजमेंट असं असतं, की आम्ही पेशंटला सुट्टी घ्या आपल्या जॉबपासून असं पण हा. म्हणत नाही. अनलेस अँड अंटिल जो भाग आपण ट्रीट करतोय, जसं आपण कॉमन हेड अँड नेक कॅन्सर ट्रीट करतोय आणि हेड अँड नेक कॅन्सरला एखादा पेशंट टीचर आहे बाय प्रोफेशन, हम्म. त्याचं काम बोलणंच आहे. मग त्या पर्टिक्युलर प्रोफेशनला रेडिएशनच्या सेकंड हाफमध्ये कदाचित लिमिटेशन येतील. ओके. पण एक लेडी ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंटला येते आणि ती टीचर आहे. ती थ्रूआउट रेडिएशन चालू असताना तिच्या जॉबमध्ये त्याला एक तीळ मात्र फरक पडणार नाही. बरोबर. सो इट डिपेंड्स ऑन व्हॉट एक्झॅक्टली ट्रीटमेंट वी आर डिलिव्हरिंग अँड व्हॉट जॉब पेशंट इज हॅव्हिंग. पण मोर ऑर लेस ह्या मॅनेजेबल असतात अनलेस अँटिल पेशंटला ऑलरेडी काही लिमिटेशन्स आले असतील. जसं एखादी ब्रेन सर्जरी झालेली आहे आणि पेशंटचं एखादी साईड वीक आहे आणि त्याचा एखादा कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे, साईटवर जायचं आहे, शक्य नाही आहे. हम्म. मग दॅट हॅज नथिंग टू डू विथ रेडिएशन. राईट. बरोबर. हा. पण तोच एक ब्रेन ट्युमरचा पेशंट आहे, त्याचं फ्रंटल लोकेशन किंवा टेम्पोरल लोकेशन आहे, ज्यामध्ये सर्जरीचे एवढे काही डेफिसिट नसतात. हा. पेशंट नॉर्मल आहे. तो जाऊ शकतो का आपल्या जॉबला? हम्म. नक्की जाऊ शकतो. ओके. रेडिएशन चालू असताना. हेअर लॉस दिसेल, त्याला तो मॅनेज करेल. हा. किंवा नंतर तर त्यानंतर ते न्यूट्रिशन किंवा हायड्रेशन असं काही मेंटेन करण्याची गरज असते. एक नॉर्मल हेल्दी लाईफस्टाईलमध्ये न्यूट्रिशन, हायड्रेशन, Okay. रेस्ट, स्लीप ह्या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहे, हम्म. कदाचित थोड्या जास्त महत्त्वाच्या रेडिएशन चालू असताना आहे. आणि रेडिएशन चालू म्हणून नाही, एनी ट्रीटमेंट जेव्हा Right. तुम्ही आजारी आहात हम्म. आणि तुम्हाला किमो, सर्जरी, रेडिएशन किंवा काही हम्म. अजून मेडिसिन चालू आहे, या हेल्दी लाईफस्टाईल थोडी जास्त महत्त्वाची ठरते. Right. कारण की तुम्हाला कुठेतरी रिकव्हरी पाहिजे असते. हम्म. मग ते स्लीप ॲडिक्वेट असणे, न्यूट्रिशन बॅलन्स असणे, प्रोटीन इंटेक चांगला असणे, तुमचं एक जनरल व्हिटॅमिन्स, मिनरलचं एक्सपोजर चांगलं असणे, ह्या गोष्टी गरजेच्या आहे. हम्म. तुम्ही बाहेरचं फूड, मसालेदार जेवण, खूप तेलकट, जंक, फास्ट फूड ह्या गोष्टी अवॉइड करणं गरजेचं आहे का? नक्कीच आहे. आणि जनरली आपल्याला माहिती असलेल्या हो, गोष्टी आहेत. हो. आणि जनरली लोकांना पूर्वीच्या काळी अशी एक फार भीती होती असं लाईट घ्यायचं, रेडिएशन हे विषयाचं. तर आता जसं ॲडव्हान्समेंट होत चालल्या सगळ्या फील्डमध्ये, तर AI रिलेटेड असेल किंवा आणखी काही त्यातल्या टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल, गेल्या काही वर्षामध्ये ह्या फील्डमध्ये किती फरक पडत चाललाय? बघा, भीती असण्याचं कारण असतं की जुन्या एक 15-20 वर्षा अगोदर माझ्या मावशीला ब्रेस्ट कॅन्सर झाला हम्म. होता हम्म. आणि त्यांनी तर 1.5 महिना रेडिएशन घेतलं. आता हम्म. तुम्ही 3च आठवड्याचं किंवा 1 आठवड्याचं रेडिएशन सांगताय. हम्म. त्यावेळेस रेडिएशन घेताना त्यांची चमडी भाजून गेली होती. आज हम्म. तुम्ही डॉक्टर सांगतायत की हलकीशी लालसर वाटेल, त्यापेक्षा काही साईड इफेक्ट होणार नाही. असं कसं शक्य आहे? हम्म. हे शक्य झालं आहे कारण की टेक्नॉलॉजी बदललेलं आहे, रिसर्च झालेला आहे, प्रोटोकॉल, फ्रॅक्शनेशन, अंडरस्टँडिंग ऑफ रेडिओबायोलॉजी वाढलेली आहे आणि बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. आणि जेव्हा आपण म्हणतो की काय बदल झालेला आहे किंवा काय रिसर्च झालेला आहे, या बदलाला बऱ्याच भागात आपण ठेवू शकतो की आपल्याला कॅन्सरचा आउटकम किती प्रमाणात वाढलेला आहे, ट्रीटमेंटची ॲक्सेप्टेबिलिटी किती वाढलेली आहे, हम्म. साईड इफेक्ट किती कमी झालेले आहे. पेशंट्सला पहिले 1.5 महिन्याची ट्रीटमेंट आता 3 आठवड्यात होते किंवा 1 आठवड्यात होते. हा पण एक रिसर्चचा पॉझिटिव्ह भाग आहे. अच्छा. सो ह्या सगळ्यांमध्ये प्रगती खूप झालेली आहे. हम्म. आणि सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेज जे रेडिएशन टेक्नॉलॉजी किंवा रिसर्चचा आहे, तो सेशन्स कमी करण्यामध्ये आणि साईड इफेक्ट कमी करण्यामध्ये. इफेक्ट पण वाढलेला आहे, पण इफेक्ट आपण 10-20% वाढलेला आहे असं म्हणू, हम्म. तर साईड इफेक्ट 50-60% कमी झालेले आहे. लॉजिस्टिक 50-60% बेटर झालेलं आहे असं मला म्हणतं. आणि एक शेवटचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये, एक जणांनी असं विचारले की एक पेशंट म्हणून मी एक रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्टला काय विचारणं अपेक्षित आहे प्रत्येक व्हिजिटला किंवा आधी नंतर हो, ट्रीटमेंटच्या? जसं आपण अगदी आपल्या चर्चासत्राच्या सुरुवातीला कन्सल्टेशनच्या हेडिंगमध्ये बरेच भाग बघितले. हा एक कन्सल्टेशनचा भाग जर झाला आणि ट्रीटमेंटमध्ये एक बेसिक ॲडव्हान्स काउन्सिलिंग, एखाद्या पेशंटचं इंट्रेन्सिक सेन्सिटिव्हिटी जास्त असेल आणि त्याला अनयुज्युअली म्हणजे एक 2-3% पेशंट राहू शकतात. जसं आपण त्याला एलर्जी म्हणतो ना, एखाद्या औषधाची एखाद्याला एलर्जी आहे, तसं रेडिएशनची जी एक नॉर्मल सेन्सिटिव्हिटी असते त्यापेक्षा जास्त तो पेशंट सेन्सिटिव्ह आहे, तर त्याला थोडं जास्त काहीतरी सपोर्ट लागतील. तो एक जनरल भाग सोडला तर सगळ्यात नंतरचा जो प्रश्न पेशंटनी डॉक्टरांना विचारा असं डॉक्टरांना वाटतं, तो म्हणजे मी आता पॉझिटिव्हली काय माझ्या लाईफस्टाईलमध्ये बदल करावा जेणेकरून मला रिकव्हरी, मला कॅन्सर परत येण्याची शक्यता आणि मी लोकांमध्ये एक समाजामध्ये चांगल्या प्रकारे कॉन्फिडेंटली वावरू शकेल,
तर हा प्रश्न जेव्हा पेशंट विचारतो तेव्हा डॉक्टरांनाही सांगायला एक उत्साह येतो की बाबा तुम्ही त्या माइंडसेटमधून बाहेर निघालेले आहात आता, ओके. की मला कॅन्सर होता, त्याला मी ट्रीटमेंट घेतली आणि मी बरा झालो आणि आता हा प्रश्न मी विचारू शकतो डॉक्टरांना की आता मी काय करावं. आणि त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. हं. एक चांगली लाईफस्टाईल, मग त्या लाईफस्टाईलचे कंपोनंट्स काय आहेत? न्यूट्रिशन हा एक कंपोनंट आहे. एक एक मेंटल पीस, म्हणजे त्याला आपण मग मेडिटेशन म्हणा किंवा आपल्या सराउंडिंगला जे काही सुरू असतं स्ट्रेसफुल त्याला थोडं साईडला ठेवून आपल्याला शांत ठेवणे. एक एक्सरसाइज आणि एक चांगल्या मग तो जिम असो किंवा आपलं योगा असो किंवा जस्ट रनिंग असो, काही एक चांगल्या एक्सरसाइजला आपल्या दैनंदिन जीवनात स्थान देणे आणि ह्या सगळ्यांचं एक चांगलं मिक्सचर जर केलं तर कॉन्फिडेंटली तुम्ही समोर जाल. कॅन्सरचं परत येण्याची शक्यता कमी होईल. आता बऱ्याचदा आपण म्हणतो की डॉक्टर मला काहीतरी गोळी तुम्ही द्याल का कॅन्सर परत येऊ नये म्हणून. असं काही गोळी नसतं. ज्या आजारावर जो रिसर्च झालेला आहे आणि त्यातून जो पॉझिटिव्ह आलेला आहे तीच गोळी आपल्याला देता येतं. काही आजारामध्ये त्याच्या गोळ्या आहेत, जसं ब्रेस्टमध्ये हॉर्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह असेल तर आपण 5-10 वर्षाच्या काही गोळ्या देतो हॉर्मोन्सच्या. पण बाकी कॅन्सरमध्ये असं नाही आहे, हेड अँड नेकमध्ये नाही आहे किंवा सर्व्हिक्समध्ये असं नाही आहे. तेव्हा खूप अंडररेटेड जी गोष्ट आहे ती आहे एक्सरसाइज. रिसर्चमध्ये असं दिसून आलेलं आहे की एक हेल्दी एक्सरसाइज, हेल्दी लाईफस्टाईल ठेवणाऱ्या व्यक्तीला कॅन्सर परत येण्याचे चान्सेस कमी असतात. पण या गोष्टीमध्ये कोणी लक्षच देत नाही, कारण की या गोष्टीमध्ये कमर्शियल्स आणि हे अँगल्स नाही आहेत. आपण कुठेतरी काउन्सिलिंग करून पेशंट पण तितकं सिरियसली घेत नाही किंवा डॉक्टर पण खूप त्याला स्ट्रेस करत नाही. पण आम्ही बऱ्यापैकी या गोष्टीला स्ट्रेस करतो की बाबा माझं एक म्हणणं आहे की तुमच्या वयाचा एखादा ॲथलीट बघा आणि त्याच्या फिटनेसला तुम्ही फॉलो करा. ओके. सगळ्यात चांगल्या नोटवर. हा, मी म्हणतो एखादा 60 वर्षाचा व्यक्ती 30 वर्षाचा लाईफस्टाईल फॉलो नाही करू शकेल. म्हणतो 60 वर्षाचा तो एक ॲथलीट आहे, त्याची लाईफस्टाईल बघा, तसं फॉलो करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तसं बनवू शकता का बघा. बरोबर. कमीत कमी तसं ध्येय समोर ठेवल्यानंतर एक्झॅक्टली आपण त्याच्या एक्झॅक्टली. जवळपास पोहोचू शकण्याची हां, शक्यता कारण की तरी आहे. ॲथलीट बऱ्यापैकी चांगल्या Right. गोष्टी फॉलो करतात Right. त्यांच्या फिटनेससाठी. हा शेवटचा मुद्दा फार महत्वाचा होता. म्हणजे आपण मागे 2 आता हे जे एपिसोड बोलतोय त्यामध्ये ह्या नोटवरती हा एपिसोड संपवणं, की त्यातनं एक पॉझिटिव्ह आउटकम जातोय. त्यातनं एक काहीतरी चांगल्या जगण्याची, जीवनाची आशा निर्माण होतीये आणि नक्कीच आपण भविष्यात यावरती अशा गप्पा मारत राहू. तर आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची आम्ही उत्तरं दिली. ह्याच्यामधनं तुम्हाला आणखी काही शंका, प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कळवा. आपण त्यावरती आणखी काही एपिसोड करूया आणि भविष्यामध्ये आणखी या प्रकारेच वेगवेगळ्या आजारांवरती काय ॲडव्हान्स ट्रीटमेंट चालू आहे किंवा काय प्रश्न आपले असतात त्याची उत्तरं द्यायची आहेत, यावर आपण एपिसोड करूया. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू. थँक्यू.